पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समर्थन केलं आहे। त्यानुसार आता प्रशासन देखील ऑनलाईन बैठकींसह खर्चाच्या काटकसरीवर जोर देत असल्याचं त्यांनी सांगितलं। केवळ मोदीच नव्हे तर देशाच्या माजी पंतप्रधानांसह माजी अर्थमंत्र्यांनी देखील सोनं खरेदी न करण्याचं आणि काटकसरीचं आवाहन केलं होतं, असंही बावनकुळे म्हणाले। ते नागपुरात बोलत होते। जसं कुठल्याही कलेक्टरला किंवा प्रशासनाला फार बैठकाला न बोलवणे, ऑनलाईनही संवाद होऊ शकतो आणि त्यामुळं तशा बैठकी घेण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। यापूर्वी सुरुवात अशी केली आहे, पण पुन्हा एकदा याच्यामध्ये अजून कडक निर्बंध आम्ही आणू। त्यानंतर मॅक्झिमम हा जो आमच्याकडे शेवटी माझ्याकडे एक दोनच गाडी आहे, तेही सिक्युरिटी मी सांगितलं आहे वारंवार की कमी करता येईल। पण निश्चितपणे आम्ही हा विचार करू की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला जो एक स्वदेशीचा आणि वर्षभराच्या टाच टंचाईचा जो एक आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे, त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे।